देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळाने गेलेल्या आहेत त्या कुळाने द्याव्यात, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता. 6 मे ला आम्ही या ठिकाणी कायद्याचं प्रारूप हे पब्लिक डोमेनला टाकलेलं होतं आणि 1 महिना काल 5 जून पर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला. त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले. आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त, 2 कलेक्टर, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे. 15 ऑगस्ट पर्यंत आमचे सर्व जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल. 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही सुनावणी घेऊ. 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही पुन्हा नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि त्यामुळं काही देवस्थान समितीच्या मनामध्ये आणि खास करून हिंदुत्ववादी संघटनेच्या मनामध्ये या कायद्याबद्दल काही संभ्रम निर्माण झाला होता. या कायद्याबद्दल काही त्यांना वेगळं वाटलं होतं. त्यांनी आपला संभ्रम दूर करावा. सर्व देवस्थान समितीने या कायद्यासंबंधी आपला संभ्रम दूर करून प्रत्येक पत्राची सुनावणी, प्रत्येक आक्षेपाची सुनावणी घेऊनच सरकार पुढे जाईल हे मी आश्वस्त करतो. आणि आज देवस्थान निर्मूलन कायदा हा आता स्थगित करतो आहे आणि हा स्थगित करून पुढच्या 3 महिन्यामध्ये नवा कायदा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.